मतदान करा फक्त आता। आणि तुम्ही इथं बसले असले फोन करा तुमच्या नातेवाईकांना सगळ्यांना बरं का, सगळ्यांना फोन करा मतदान करा म्हणून बरं का, नातेवाईकांना फोन करा नाशिकला सगळ्यांना। नाही असं नाही चालत, माझं वय 56 झालं ना आता। प्रतिक्राव बोला त्यामुळे पण सिना 56 का आहे मोदीच्या बाईक बरोबर राहणार आहे बरं का। कित्येक गरीब लोकांचे कमी करून दिलेले मी ते ऐकलेलं त्यांचं करोना काळामध्ये हॉस्पिटलला। आता तुम्हाला सांगतो इथले इथे हे साहेब येऊन मला आभार मानून गेले। हे मोबाईल वाला हा अब्दुल का काय नाव, अब्दुल सॅमसंग वाला, त्यांनी स्वतःहून सांगितलं तुमची मला लय मदत झाली। ते गणोरे आले त्यांनी स्वतःहून सांगितलं तुमची मदत झाली। हे 3 तर उदाहरणं इथं तुमच्या गल्लीत तुमच्या डोळ्यासमोर घडलेले। कारण मी विसरून जातो सर, ज्याला मदत केली ना त्याला विसरून जातो मी, डायरेक्ट विसरून जातो। सिन्नरचा तुम्ही फार डेंजर झालं तुमचे सिन्नरचं ते तहसीलदार एकच नाही काका, रोज जे करतो ना ते सगळं डेंजरच असतं, सगळं डेंजर असतं। कारण मी मारायला तयार झालो म्हणल्यावर विषय काय राहतो खाली, ते डेंजरच असणार आहे। आज यांचे एनडीसीसी बँकेचे लोचे मिटवले मी। एनडीसीसी बँकेचा लोचा म्हणजे काय, यांच्या गोतावळ्यावर हल्ला, यांचे नातेवाईक ना ते मित्रमंडळीच ना यांची। इन्व्हेस्टर ज्या वेळेला येतो म्हणतो ना माझे 15 लाख काढून द्या, मी त्याला म्हणतो पळून नाही जायचा, काढून देईन। परत तू म्हणशील नाही तर माझा आत्या भाऊ आहे तिकडं, मग माझी ती मेवणी सांगू नको, तसंच होतं। नंदनराव कोण भेटून ते हा दोस्तच आहे माझे। आमच्या गावकरी प्रकरणात काही ते म्हटलं आपण भावे न घेऊ, पण तुमचे गावकरी मध्ये इन्व्हेस्ट केलेले लोक सुद्धा आहे ना सगळे शेळपट आहेत, सगळे आता सगळे शेळपट आहेत। तसं काही नसतं, म्हातारे कोतारे सगळे ज्येष्ठ नागरिक खूप। आता महात्मा गांधी तर म्हातारेच होते ना, विनोबा भावे म्हातारेच होते ना। असं काय करतात, TN शेषन म्हातारा झाल्यावरच त्यांनी सगळे इलेक्टोरल रिफॉर्म्स आणले ना। म्हातारा असणं आणि आता मोदी काय तरुण आहे काय, मग लालकृष्ण अडवाणी तरुण आहे का? म्हातारा असणं हा काही दोष नाही, उलट तुमच्याकडे अनुभवाचं संचित असतं, त्याच्याने तुम्ही अजून धाडसी व्हायला पाहिजे। मी आज मेलो तरी चालेल पण समोरच्याचा फडशा पडेल असं म्हणायला पाहिजे ना। मी जेव्हा 56व्या वर्षी मारण्याची तयारी करतो आणि तुम्हाला सगळ्यांना सुख देण्याचा प्रयत्न करतो, एका गावकरीला आपल्याला धडा शिकवायला काय अडचण आहे बरं? आपले चोरीचे पैसे नाही, आपण भीक मागितलेले पैसे नाही, कष्टाचे पैसे। तो बसलाय दाबून, स्वतःचा पेपर आहे त्याची बंदूक बनवून ठेवली त्यांनी, आवाज करशील तर दैनिक गावकरी। आता मी हे सगळं लाईव्ह बोलतोय, मी घाबरतोय का त्याला? सगळे ज्येष्ठ नागरिक मला आम आदमीतनं काढलं तर दैनिक लोकमतच्या मालकांनी लफडे केले, त्याला 4 वर्षाची सजा झाली। त्याच्यावर मी 10 मिनिटाचं लाईव्ह केलं म्हणून मला काढून टाकलं आम आदमीतनं। जेव्हा की ती आम आदमी पार्टी मी आणली नाशिकमध्ये, मी वाढवली तिला, मला रात्रीतनं काढून टाकलं। तरी मी आता परत लाईव्ह बोलतोच आहे, म्हणजे निवडणुकीला उभ्या राहिलेलो आहे तरी मी माघार घेत नाही। देवळाली कॅम्प मध्ये एक जण म्हटला, काय मागितलं त्यांनी बरं, काय द्यावं लागेल म्हणला तो। हो, ते देवळाली कॅम्प मध्ये तो माणूस काय म्हणला, काय द्यावं लागेल, लाचका काहीतरी द्यावं म्हटलं, मतदान करा तो तोडी करणी पडेगी असं काहीतरी तो म्हणलं। तर मी म्हटलं आत्ता दिवस असे, मी आहे उमेदवार आणि मी तुमच्या दाड्या पकडाव्या असा आहे प्रघात, पण मी तुमची दाढी पकडणार नाही, तोडी काही होणार नाही, मी तुम्हाला काही देणार नाही, मत देऊ नका, डायरेक्ट म्हणून टाकलं। आता हे पण लाईव्ह बोलून टाकलं। हा सौदा थोडी आहे राव, शुद्ध मत द्या, शुद्ध मत मी घेईन, शुद्ध काम तुमचे करीन, अडचण काय त्याची? व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड नाईस वन, सगळं एकदम। आणि हे सगळं शुद्धता, पावित्र्य, चरित्र, चारित्र्य सगळं गटारीतच टाकायचं आता सगळ्यांनी। 2024 मध्ये सुद्धा जर आपण असेच असू 75 वर्षानंतर, त्या इस्रायलने एवढंच येते इस्रायल आपल्यापेक्षा, महाराष्ट्र कसला 3 जिल्हे फक्त, नाशिक नगर धुळे, एवढ्यातच आटपतं ते अमेरिका घाबरतंय त्याला का, तर फक्त ते प्रचंड देशभक्त आहेत, त्यांनी जगभर विखुरलेले सगळे जीव आपल्या देशात बोलून घेतले साहेब। अशी प्रखर राष्ट्रभक्ती आपल्यामध्ये का नाही? आणि स्वातंत्र्यपूर्व काळात ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी जे काम केलं ना, ते आज करण्याची गरज पुन्हा एकदा निर्माण झाली आणि मी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून चालतोय, म्हणून मला यश येतंय। तरार घाबरता समोरचे, चोट्टे भामटे, लुटारू, दरोडेखोर सगळे घाबरतात। सज्जन माणूस मला नाही घाबरता, तो मला डायरेक्ट म्हणतो काय रे, मीच त्याला घाबरतो।
आणि चोट्टा असला ना तो कुपटीने पळतो. चला, व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी मला जातपात धर्मपंथ न पाहता मला मतदान करा. शुद्ध मतदान करू. मतदान करा, सगळ्यांनी शुद्ध मतदान करा आणि वाईटपणा घ्या, भूमिका घ्या, लोकांना सांगा त्याला मतदान का करायचंय आणि करा. चला, वंदे मातरम. बरं आहे ना? बिलकुल. दोन्ही नंबर वाईट असेल. Yes. तुम्ही हे कागद घेतला का? हे बघा, हे दोन्ही नंबर आहेतच. QR code. प्लीज प्लीज काय हरकत नाही. चला. बरं, चला.